ऋषी ऋषी अरे किती वेळ लावलास तू आणि आवाज कुठे आहे? तू एवढी अपसेट असताना मी इकडे थांबले कारण मला माहितीये आता एवढं सगळं झाल्यानंतर ना स्वतः आभासने समजावल्याशिवाय ती काहीच कुणाचंच ऐकणार नाहीये. ऋषी ऍटलीस्ट त्याला एक फोन करणं म्हणजे कळेल की तो तो कुठपर्यंत पोहोचलाय. हो ऍक्च्युली तो नाही येणार आहे. म्हणजे त्याला यायला नाही जमणार आहे आज. व्हॉट? आणि तो हे आत्ता सांगतोय आपल्याला? आणि मला सकाळीच सांगितलं होतं पण तुम्हा सगळ्यांचा मूड ऑफ करायचा नव्हता म्हणून मी तुम्हाला नाही सांगितलं. दिस इज जस्ट रिडिक्युलस. आय मीन आता या क्षणी ना मी नीतू बरोबर असले पाहिजे आणि मी या माणसाची वाट बघत इकडे बसते. दिस इज जस्ट टू मच. आय एम लिव्हिंग. पल्लवी मी पण येत होते. यू नो व्हॉट ऋषी, जस्ट स्टे आउट ऑफ इट. आता फक्त मी तिच्याशी बोल. जस्ट स्टे आउट. कमाल आहे या मुलीची. दुपारपर्यंत मला समजावत होती आई घाई करू नकोस लग्नाची, मला एवढ्यात लग्न नाही करायचं, आणि आता म्हणते की उद्याच बघण्याचा कार्यक्रम करू. नक्की काय झालंय का? काकू काकू नीतू रूम मध्ये आहे ना, मी तिला भेटून येते. एक मिनिट पल्लवी, नक्की काय झालंय? काय नाही म्हणजे काय काय झालं? नीतूला कोणी काही बोललं का? भांडण झालंय का कुणाशी तिचं? का तुम्ही दोघी भांडलात? नाही काकू असं काहीच झालं नाहीये. अगं नीतू ना बाहेरून आली तेव्हा रडत रडत आली, तिच्या खोलीत गेली आणि तर बाहेर येण्याचं नावच घेत नाहीये. गॉड, तेच तर आहे ना, तिला सगळं कळलंय. म्हणजे काय झालंय काकू? काय कळलंय? तू मला स्पष्ट सांगा काय ते. नाही ऍक्च्युली काय झालंय की नीतूने आभासला जे प्रपोज केलं ना त्याचं उत्तर देताना आजच्या शो मध्ये आभासने सांगितलं की तो ऑलरेडी एंगेज्ड आहे. म्हणजे त्याची 6 महिन्यापूर्वीच एंगेजमेंट झाली आहे काकू. अच्छा, असं झालं होय. तेव्हाच ती मला म्हणतेय की उद्या कार्यक्रम करून टाक म्हणून. काय काय कार्यक्रम? कोण येते उद्या? नीतूला बघायला ना उद्या माणसं येणार आहेत, स्थळ येणार आहे, स्थळ. काय? हे सगळं कधी ठरलं आणि माहितीये का तिला हे सगळं? अगं हो, तिनेच मला सांगितलंय की उद्या बघण्याचा कार्यक्रम करून टाक, एकदा उरकून टाक माझं लग्न. असं म्हणाली? हा, तू आर यू कॉम्प्लिकेटिंग थिंग्स. एक मिनिट हा. आता तू वर जाऊन आहे ना तिच्या डोक्यामध्ये काहीतरी भलतं सलतं भरवू नकोस. नाही नाही कशी बशी एक तर ती लग्नाला तयार झालीये. खरं तर मी कुणाला सांगितलं नाहीये पण तुला म्हणून सांगते. अमेरिकेतला मुलगा आहे, हा, मस्त नोकरी आहे, छान स्वतःची गाडी आहे, आणि अमेरिकेत ज्या घरात राहतो ना ते स्वतःचं घर आहे. ज्या गोष्टीची भीती होती शेवटी तेच झालं ना. प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याऐवजी अजून कॉम्प्लिकेट झालं. अजून आहे का तुमच्याकडे आयडिया? हे बघ ऋषी, आपल्या ठरलेल्या प्लॅन नुसार नीतूला वाईट वाटणारच होतो, ती दुकानावरच होती. रागाच्या भरात ती लग्न बिग्न ठरवलं असं कोणाला वाटलं नव्हतं रे. हो ना. लिसन, या सगळ्यानंतर ना नो डाऊट की की आभास तिच्या डोक्यातून कायमचा निघून गेला असेल, पण घरी जाऊन हे लग्न वगैरे ठरवायची काही गरज होती का या मूर्ख मुलीला? मला कळतंय का? नीतू घरच्यांना टाळत होती कारण की तिला आभासला भेटायचं होतं. आता आभास कमिटेड आहे कळल्यानंतर तिने अजून दुसरं काय करायला हवं होतं? हे साहजिक आहे ना. आय नो युअर राईट, पण मला सांग आता ती जे काही करते ते चुकीचं नाहीये का? मूर्खपणाचं नाहीये का? हा ऋषा, पल्लू म्हणते ते बरोबर आहे. तू नीतूशी बोल ना. हा, नीतूशी बोल तू. तेच करतोय. हे सगळं झाल्यापासून तिला कॉलच करतोय मी, ती उचलत नाहीये फोन. आता तिच्या घरी जावं लागेल. नाही नाही ऋषी प्लीज नको. मला नाही वाटत ते तुझं ऐकतील. कारण काय आहे ना, काकू तसंही त्या गोडबोले गुरुजींच्या म्हणण्यानुसार काही दिवसांमध्ये तिचं लग्न लावून द्यायला तयार आहेत.
पुन्हा आता नीतूने तयारी दाखवली म्हटल्यावर आपण कितीही समजावलं ना तरी तरी त्यांना असंच वाटणार अरे की आपण तिला लग्न करण्यापासून थांबवतोय. मग काय करू पल्लवी? कसं थांबवू तिला, कसं समजवू तिला? कम ऑन तू प्लीज 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 फोन उचल. हो हो सांगते सांगते हो. ओके 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 बाय बाय. अरे आलात पण काय कशी झाली पार्टी? फर्स्ट क्लास. तुला सांगतो कृष्णकांताने इतकी सुंदर अरेंजमेंट केली होती. निलिमा तू यायला हवं होतंस. तिथे सगळे भेटले असते तुला. आता आपल्याला सुद्धा पार्टी द्यावी लागणार आहे त्यामुळे भेटूच तेव्हा. आपल्याला आपण पार्टी देणार आहोत. कशाबद्दल? नीतूच्या लग्नाबद्दल. काय? नीतूच्या लग्नाबद्दल? निलिमा मला सांग, नीतूने परत काही प्रॉब्लेम केलाय का? प्रॉब्लेम केला नाहीये, आपल्या दोघांचा प्रॉब्लेम सोडवलाय. जरा स्पष्ट बोलशील काय झालंय ते? नीतू लग्नाला तयार झालीये. सुमेधला भेटायला तिने होकार दिलाय. नीतू लग्नाला तयार झाली? सुमेधला होकार दिला? अगं हा एवढा बदल कसा घडला तिच्यामध्ये? आता बदल कसा घडला काय कशाला ते? लग्नाला तयार झालीये ना, हे काही कमी आहे का? बापरे, तो उद्या नवरा मुलगा येणार आहे बघायला. उद्याची कामं आत्ताच दिसतात मला. चला चला लवकर झोपा, लवकर उठा आणि सगळं आवरायला हवं. हा चला चला आवरा आवरा आवरा. अचानक असं काय झालं की नीतू लग्नासाठी तयार झाली? जाऊन बोलतो तिच्याशी. हे नको, झोपली असेल आता. नीतू, अगं नीतू. नीतू, अगं तू तयार नाहीयेस अजून? हा नीतू, हे बघ बाळा, असं करून कसं चालेल? मला कळतंय तुझ्या मनात काय चाललंय, पण हे असंच असतं. आपण खऱ्या आयुष्यात जे ठरवतो ते होतच असतं असं नाही ना. तडजोडी ह्या कराव्याच लागतात. आणि लग्नाच्या बाबतीत म्हणशील ना, तर ज्याच्या बरोबर आपण सुखी संसाराची स्वप्न बघतो तो राजकुमार आपल्याला खऱ्या आयुष्यात साथ देईलच असं नाही ग. खरं तर आहे ना, राजकुमार असं काही नसतं ग. म्हणजे ते पुस्तकात किंवा सिनेमातच असतो तो. म्हणजे आयुष्यात असं काही नसतं ग, सगळं वेगळं असतं. हे बघ, आपण समजा मनात ठरवलं की आपण 4 व्हीलर गाडीच घ्यायची, तर ती 4 व्हीलर गाडी असणं महत्वाचं आहे ना. मग रंग कुठला आहे, ती कशी दिसते, ती कुठल्या कंपनीची आहे, याला दुय्यम स्थान आहे. तिचा स्पीड कसा आहे, ती घाटात नीट चालते का, तिचा ॲव्हरेज काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी ना आपण अनुभवावरनं शिकतो. मग रस्ता कितीही कठीण असला ना तरी आपण ते ऍडजस्ट करतो. ऋषी? हॅलो ऋषी, अरे बरोबर वेळेला फोन केलास तू. म्हणजे आधी तू आमचं अभिनंदन कर, मग तुला बातमी सांगेन. काय? कशासाठी? नीतूला बघायला जो मुलगा आला होता ना, सुमेध, अरे त्याआधी आपल्या नीतूला पसंत केली आहे.